अमरावती शहरात दिवसेंदिवस पाणी टंचाई समस्या गंभीर होत असताना प्रभाग क्रमांक 10 मधील पंचशील नगरच्या उंच भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या भागात अतिरिक्त 1 तास पाणी पुरवठा करण्यात यावा, अन्यथा इतर भागातील पाणी पुरवठा होऊ देणार नसल्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे। या संदर्भात जीवन प्राधिकरण विभाग प्रमुख यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटलंय की पंचशील नगरच्या उंच भागात पाणी पुरवठ्याचा कालावधी अपुरा ठरत असून नळांना योग्य दाबाने पाणी पोहोचत नाही। पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर बराच वेळ दाब निर्माण होत नसल्याने नागरिकांना अपेक्षित प्रमाणात पाणी मिळत नाही। नळ बंद करण्याची वेळ येते तेव्हाच काही प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात होते। याशिवाय काही घरांमध्ये मोटर पंपाचा वापर होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी अधिकच वाढत आहे। ज्यांच्याकडे पाणी साठवण्याची किंवा मोटरची सुविधा नाही अशा कुटुंबियांना पिण्याच्या पाण्याची भटकंती करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। पाणी हे नागरिकांची मूलभूत गरज असून पंचशील नगरच्या उंच भागातील किमान 1 तास अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। हे निवेदन सुधीर भाऊ यारान, विनोद तानवेत, महेंदू रबीकर, प्रकाश सरदार, सुमित उन्हाने आदी नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सतीश पाटील यांनी। आमचे अध्यक्ष सुधीर थोरात आणि मी नगरसेवक विनोद गणेशराव तानवे, प्रभाग क्रमांक 2 तपोवन प्रभागाचा। सध्या वाढत्या उन्हाळ्यामध्ये पुष्कळशा ठिकाणी पाण्याची अतिशय तीव्र अपुरतेमुळे एकदम पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात गंभीर समस्या निर्माण झालेली आहे। पुष्कळ ठिकाणी पाण्याची जी वेळ आहे ती अर्ध्या तासाची असल्यामुळे त्या अर्ध्या तासामध्ये पाणी पण लोकांना त्यांना पुरेसं पाणी पण मिळत नाही आहे। त्याच्यानंतर एक दिवस 2 दिवसाच्या पाण्याची पुरवठा होत आहे। या सर्व समस्या घेऊन आम्ही आज कार्यकारी अभियंता सोळंके साहेबांनी निवेदन द्यायला इथे आलेलो आहोत। तर ते निवेदन देताना सोळंके साहेबांनी आम्ही म्हटलेलं आहे की ज्या काही आम्हाला पाण्याच्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या जर आमच्या लवकरात निकाली काढल्या गेल्या नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आंदोलनासाठी इथे सहपुजीवर बसू। सोबतच ज्या पाण्याच्या टाक्या ज्या प्रभागामध्ये प्रस्तावित झालेले आहेत त्याच्यातूनच एक प्रभाग म्हणजे माझा तपोवन प्रभाग। माझ्या कॉलनीमध्ये आज पाण्याची एवढी गंभीर समस्या आहे की आम्ही जे बोर केले होते अगोदर 2-3 वर्ष अगोदर ते बोर आज निकामी पडलेले आहे आणि परत आम्हाला बोर करण्याचं काम पडत आहे। तर आमच्या स्वामी समर्थ कॉलनी आरोग्य कॉलनीच्या वरचा भाग जिथे पाण्याची टाकी आमदारांच्या माध्यमातून प्रस्तावित झालेली होती, जी टाकीचं काम पण सुरू झालं होतं, पण काही कारणामुळे काही लोकांच्या थोड्याशा 1-2 लोकांच्या ऑब्जेक्शनमुळे ते पाण्याची टाकीचं काम थांबवण्यात आलं। थांबवण्यात आल्यानंतर ते काम नंतर अजूनही 2 वर्षापासून पेंडिंग आहे। मात्र तिथे आजूबाजूचे जे राहणारे लोक आहेत, आरोग्य कॉलनी परिसरातले लोक आहेत, तपोवन प्रभागातले जे लोक आहेत, सातबंगला परिसरापर्यंतचे, त्यांच्या जनभावना विचारात घेऊन तिथे पाण्याची टाकी पुरवत तिथेच त्या ठिकाणी ठरवलेल्या ठिकाणी पुरवत काम सुरू करण्यात यावं यासाठी आज आम्ही सर्व अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी, मी नगरसेवक आणि सर्व कार्यकर्ते सोळंके साहेबांना परत निवेदन द्यायला आलो होतो। सोळंके साहेबांकडनं पण आम्हाला आज पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळाला। जर तुम्ही आणि तिथचे जनता सोबत असेल तर आपण तिथे परत पूर्वत काम तिथे लवकरात लवकर चालू करू असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। पण जर का तिथे काम परत लवकर सुरू झालं नाही तर नक्कीच आम्ही परत आंदोलनासाठी बसू अशी आणि त्यासाठी आम्ही सर्व इथे आलेलो। आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे प्रभाग क्रमांक 10 मधील पाण्याची जी समस्या होती पंचशील नगरातली, त्यासाठी आम्ही आज सोळंके साहेबांना एक निवेदन देण्यात आले आणि त्यांना तातडीची गरज म्हणून लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्यात यावी। कारवाई म्हणजे जो वेळ आहे त्या वेळेनुसार जो पाणी पुरवठा कमी होत आहे, पब्लिकला त्रास होत आहे, त्या त्रासापासून काढण्यासाठी यांनी टाईम वाढवण्यात यावा। यासाठी आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे साळुंके साहेबांना एक निवेदन दिले आणि त्यांना एक पाण्याच्या टाकीबद्दलही त्यांना सूचना दिली की लवकरात लवकर या पाण्याच्या टाकीचं काम होण्यात यावं। अन्यथा पंचशील नगरातला जर पाण्याचा टाईम वाढला नाही तर आम्ही ह्या गोष्टीला तीव्रतेने उचलून पाणी पुरवठा मंत्र्याकडे याची नोंद देऊ। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।